अहो मुलांनाच काय, आपल्याला पण पनीर एवढं खायला आवडतं ना, आपण बिंदासपैकी आजपर्यंत आपण डेअरीतून पनीर आणायचो, पण आता आणायची जरा भीतीच वाटायला लागली, कारण पनीरमध्ये एवढी भेसळ झाली ना, आपण पनीर खातोय का काय खातोय तेच कळत नाही. आणि घरी बनवलं तर मऊ लुसलुशीत पनीर बनतच नाही. तर मग ही रेसिपी, हा व्हिडिओ तुमच्यासाठी. चला बनवूयात पनीर. तर सगळ्यात अगोदर मी इथे दूध घेतलेलं आहे, 1 लिटर दूध आहे, तापवलेलं साय काढलेलं दूध आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की पनीर हे नेहमी चांगल्याच दुधाचं बनवायचं. तुम्ही जर नासलंय दूध आणि त्याचं पनीर बनवायला गेलं ते बनत नाही, ते उलट खूप घाणेरडा वास येतो. तर इथे अशा प्रकारे दूध गरम झालेलं आहे, उकळी आणायची आहे. उकळी आणल्यानंतर दूध असं हलवून घ्यायचं आहे. आणि पनीर बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं, विनेगार, लिंबू काय जे काय वापरत असाल ते आधी वाटीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकून हे डायल्यूट केलेलं मिश्रणच आपल्याला दुधामध्ये टाकायचं आहे. आणि थोडं थोडं करत टाकत हलवत हलवत आपल्याला ह्याचं बघा पनीर चोथा जो आहे तो बाजूला निघत जातो आणि पाणी वेगळं होत जातं. नेहमी ही टिप्स तर लक्षातच ठेवा. खूप जण डायरेक्टली लिंबाचा रस किंवा विनेगर टाकतात, त्याच्यामुळे फडफडीत होतं, बाइंडिंग येत नाही पनीरला. आणि अशा प्रकारे बघा हिरवट कलरचं पाणी बाजूला होतं, तोपर्यंत आपल्याला विनेगर टाकायचं आहे. पाणी वेगळं झालं हिरवट की मग आपलं गाळायला रेडी आहे. मग इथे मी एक चाळणी घेतलेली आहे, सुती कपडा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अशा प्रकारे चाळून घेतलेलं आहे. हिरवं पाणी होईपर्यंत आपल्याला लिंबाचं पाणी, विनेगरचं पाणी टाकत राहायचं आहे. तर हे असं बांधून घेऊन आता आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. धुणं का गरजेचं आहे? का तर ह्याच्यातला एक तर आंबटपणा जाईल, त्याचबरोबर काय होतं की विनेगारची प्रोसेस चालू असते, दूध फाडण्याची प्रोसेस चालू असते. आपण तसंच ठेवलं ना, ते रबरासारखं कडक असं वेगळंच काहीतरी चिवट होतं. त्याच्यामुळे हे धुतलं ना की ती पनीर बनायची प्रोसेस थांबते आणि पनीर तिथेच सेट व्हायला लागतं. मग ते धुतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला बांधून ठेवायचं आहे. हे बांधायचं आहे आणि असंच मी गाळणीत ठेवते, याच्यावरती वजन वगैरे काहीच ठेवत नाही. बाकीच्या प्रोसेस व्यवस्थित फॉलो केल्या ना तर पनीर अर्ध्या तासात सेट होतं. माझं पनीर अर्ध्या तासातच सेट होतं. मग तुम्हाला लगेच वापरायचे तर वापरू शकता किंवा फ्रीजमध्ये एखादा तासात ठेवून मग आणखीन कडक व्यवस्थित झालं की तेही तुम्ही वापरू शकता. तर मी हे ठेवलेलं आहे आणि हे बघा अर्ध्या तासातच माझं पनीर सेट झालेलं आहे. मी जवळजवळ 4 ते 5 वर्ष झालं घरीच पनीर बनवते आणि मी आठवड्यातून 3-4 वेळा पनीर दूध वाचवते थोडं थोडं आणि घरी पनीर बनवते. त्याच्यामुळे मुलांना द्यायला आता मला काहीच भीती वाटत नाही आणि छान पण वाटतं की मुलं आवडीनं खातात आणि ते आपण आवडीनं देऊ शकतो. तर अशा प्रकारे बघा पनीर एकदा व्यवस्थित सेट झालं ना की ती कापताना अजिबात त्याचे क्रम्स, तुकडे निघत नाहीत. परत ते असं रवाळ रवाळ होत नाही, इतके छान तुकडे पडतात ना. तुम्ही किती पण काप करा, किती बारीक काप करा, ते इतके छान कापले जातात. नाही बघा किती असा मऊ मऊ झालं आहे की नाही, असं मस्त झालं आहे. मग आता ह्याचे छोटे काप केले ना तर ते पण इतके छान होतात ना. तुम्ही बघत असाल की छोटे काप करताना पण ह्याचं अजिबात कुठेच ह्याचं असे क्रम्स गळत नाहीत. हे बघा एकदम मऊ मऊ पनीर होतं आणि घरी केल्यामुळं ना असं मलाईदार लागतो. खाताना चव एवढी छान लागते ना. मग तुम्ही भाजी करून खा, नुसतं तव्यावरती भाजून खा किंवा असं सलाडमध्ये टाकून खा. एक तर पौष्टिक तर आहेच, पण इतकं छान झालेलं असतं टेस्टी की मुलं परत परत मागतात. नाही तर एरवी आपलं पनीर कडक होतं किंवा त्याचा चुरा निघतो, त्याचं बाइंडिंग प्रॉपर होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला पनीर करायची जरा भीतीच वाटते. पण ही जर तुम्ही सगळ्या स्टेप फॉलो केल्या तर तुमचं पनीर 100% छानच होणार. हे फक्त करून बघा. आणि हे साय काढलेलं दूध घेतल्यामुळं आता सध्या चालू आहे की काय, लो फॅट प्रोटीन पनीर. तर हे तेच आहे, कारण ह्याची साय काढलेली, ह्याचं फॅट बाजूला काढलेलं आहे. त्याच्यामुळं ही पनीरची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि हे बघा इतके छोटे छोटे काप केले तरी कुठेच काही तुकडा पडत नाही बघा. हे नक्की करून बघा. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी, रेसिपीज बघण्यासाठी चॅनलवरती परत या. मला माहिती तुम्ही परत येणार आहे. आपण परत भेटू. धन्यवाद.